गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे भाग 16. आम्ही 5-6 दिवस गावी राहिलो, परंतु आमची गाडी पुढे जाणार नव्हती, कारण वेदीने तसं सांगूनच ठेवलं होतं. आम्ही मुंबईला यायला निघालो. यावेळी आमच्यासोबत आई आली नाही. आता तिला काही चिंता नव्हती. लग्न झालं होतं, त्यामुळे तुमचा आपला राजा राणीचा संसार चालू दे म्हणून आई काही आली नाही. आम्ही गाडीत बसलो. वेदी जास्त बोलत नव्हती, पण माझ्यापासून लांबही पळत नव्हती. वेदी एसटीत रात्री खांद्यावर डोकं ठेवून झोपी गेली होती. हलणाऱ्या एसटीबरोबर खांद्यावर तिचे डोके लईत हालत होते, माझ्या हृदयाच्या तारा छेडत. मी तिचा निरागस चेहरा खूप वेळ निहाळत होतो. चेहऱ्यावर येणारे केस बाजूला करत तिच्या चेहऱ्यावर अलगद हात फिरवला. गाढ झोपली होती. थोड्याच वेळात मीही तिच्या डोक्यावर डोकं टेकून झोपून गेलो. पहाटे मुंबईला पोचल्यावर जाग आली. रूमवर आलो. शेजारी चांगले होते. आमचं लग्न झालं होतं त्यांना माहीत होतं. रूम बाहेर छान रांगोळी काढली होती. पाणी भरायला आम्ही रूमची चावी शेजारी देऊन गेलो होतो. येत असल्याचा तिथल्या दुकानात फोन केला होता. शेजारच्या काकीने लगेच अंगावरून ओवाळून टाकले. नवीन जोडप्याला कोणाची नजर न लागो हा त्यामागचा भोळा भाव. आतमध्ये गेलो तर छान सजवलं होतं. एकीने तळी घेऊन आमचं औक्षण केलं. वेदीला नाव घ्यायला सांगितलं. कण्वऋषींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर. वेदांगने दिला मला सौभाग्याचा आहेर. नाव ऐकून सगळे खुश झाले. छान गप्पा झाल्या. सगळ्यांनी आहेर दिला. काहींनी पैसे तर काहींनी भांडी. आम्ही सर्वांना नमस्कार केला. वेदीने साडी नेसली होती, त्यामुळे ती वेगळीच दिसत होती. एरवी पंजाबी ड्रेसमध्ये साधी वाटायची. साडीत बघून सगळे तिचे कौतुक करत होते. तीही लाजत होती. कोणी हळूच तिची मस्करी करत होतं. डोळा मारून विचारत होते. त्यामुळे लाजेची लाली वेदीच्या चेहऱ्यावर दिसत होती. वयस्कर बायका अशा विचारात भारीच असतात. बायकांना एकत्र गप्पा मारायला दिल्या आणि मी फ्रेश व्हायला बाथरूममध्ये निघून गेलो. त्यांचा हसण्याचा आवाज येत होता. मी बाहेर आलो तसं वेदीला फ्रेश व्हायला सांगितलं. बायका आपोआप निघून गेल्या. शेजारच्या काकीने शिरा दिला. मी खाल्ला आणि वेदीलाही ठेवला. ती बाथरूममधून बाहेर आली. डोक्याला तिचाच परकर बांधून. केस धुतले होते तिने. कानात डुलत होते. चेहऱ्यावर येणाऱ्या एका बटेतून पाणी गळत होतं, तेही अगदी थोड्या वेळाने एक एक थेंब. एखादी स्त्री इतकी मोहक दिसू शकते हे फक्त मी वाचलं होतं, पण आज प्रत्यक्षात पाहत होतो. वेदीला बघताना सारखा मोह होत होता. तिला जाऊन मागून मिठी मारावी आणि इतकं मोहक सौंदर्य आपण पिऊन घ्यावं. डोळ्यात नशा चढली होती. हिप्नोटाईज करावं तसं मी तिच्याकडे ओढला जात होतो. मी तिच्याकडे चाललो होतो. तिचं लक्ष नव्हतं. ती उभी होती. तिचं काम मन लावून करत होती. मी एका पावलासोबत माझं अस्तित्व विसरून वेदीत हरवत होतो. याआधी मी तिला बघितलं, पण तिच्या कानांकडे, केसांच्या बटांवर कधी लक्ष गेला नव्हता. आज अचानक तिच्यात बदल झाल्यासारखं वाटत होतं. मी अगदी हातांच्या अंतरावर असताना दरवाजाची कडी वाजली. मी त्या आवाजाने एकदम वास्तवात आलो. अरे बापरे, आता काय करत होतो मी? मी तसाच मागे वळून दरवाजाची कडी काढली. वाचलो. शेजारच्या काकी गुलाबजामुन घेऊन आल्या होत्या. आज तुम्ही येणार ना म्हणून खास बेत आखला गुलाबजामुन करायचा. हे घ्या, खाऊन घ्या. काय ग वेदी, काय चाललंय? झाली का आवरावर? काकूंनी विचारला. तशी वेदी त्यांच्याकडे बघत म्हणाले, हो काकी, आत्ताच आंघोळ केली. आवरते आता सर्व हळूहळू.
जेवण करते आधी. काकी वेदीजवळ आल्या. काय ग, हे काय, बांगड्या कशाला काढल्या म्हणाल्या तेव्हा काय करते ते मीही वळून बघितलं. काकी, उद्यापासून कामाला जायला हवं ना, घरातली पण सर्व कामे आहेत, म्हणून बांगड्या थोड्या कमी केल्या. 1-1 डझन बांगड्या होत्या ना, त्या अर्धा डझन ठेवल्या, बाकीच्या सांभाळून ठेवते, वेदीने त्यांना सांगितलं. म्हणजे मगाशी मन लावून वेदी बांगड्या काढत होती तर माझं कामाकडे लक्ष नव्हतं, माझं तिच्याकडे लक्ष होतं. दिवस कामात सर्व आवरून ठेवण्यात आणि उद्याची तयारी करण्यात निघून गेला. रात्र आली सुद्धा. वेदीने नेहमीप्रमाणे जमिनीवर अंथरूण घातलं. बेडवर मला जागा केली झोपायला. मला ते बघून खूपच वाईट वाटलं. आता आमचं लग्न झालं होतं, अंथरूण तरी वेगळं घालायला नको होतं वेदीने, असं मनातून वाटत होतं. मी तिच्याजवळ आलो आणि तिला म्हणालो, वेदी, आपले लग्न झालं आहे, आपण नवरा बायको आहोत. हो, माहीत आहे मला, ती कोणतेही भाव चेहऱ्यावर न ठेवता बोलली. मग तू असं वेगळं अंथरूण का घालतेस? आता आपण एकत्र झोपायला काही हरकत नाही, मी तिला म्हणालो. मी तुमच्याकडे महिनाभर वेळ मागितला आहे, म्हणून मी खाली झोपत आहे, वेदी एकदम साधेपणाने बोलली. या तिच्या वाक्यावर मला काय बोलावं काही कळत नव्हतं. कोणत्या काळजाची बनली होती वेदी? तिला माझ्याबद्दल काहीच वाटत नव्हतं? नक्की प्रेम होतं ना माझ्यावर? अशी शंका माझ्या मनात निर्माण झाली होती. एक दिवस सोफ्यावर सोडलं तर गावी आम्ही एकत्रच झोपत होतो. मनातच सर्व बोललो. तिच्या हाताला धरून तिला बेडवर बसवलं. तिच्या मांडीवर दोन्ही हात ठेवत मी माझी हनवटी तिच्या गुडघ्यांवर टेकवली. तसं तिला एकदम अवघडले पण आलं. दोघंच असल्यामुळे वातावरण जरा वेगळंच होतं, पण मला तिला समजावणं गरजेचं होतं. मी बोलायला सुरुवात केली. वेदी, आपले लग्न झाले आहे, तू असं वेगळं अंथरूण घालून झोपणं योग्य नाही. तुला मी काही करणार नाही. तिने मान हलवले. मग तू माझा थोडा तरी विचार केला आहेस का? मी स्वतःला तुझ्यापासून किती क्षणाक्षणाला थांबवतोय. जेवढे तू हे लक्षात घेशील आणि लवकर आपल्या नात्याला तू वाव देशील तेवढं खूप बरं होईल. मी अधीर झालो आहे वेदी. मी अजून जास्त नाही लांब राहू शकत तुझ्यापासून. निदान तू अंथरूण तरी वेगळं घालू नये असं मला वाटतं. हनुवटी उचलत मी माझं डोकं तिच्या मांडीवर आडवं ठेवलं. खूप वेळ आम्ही अशा स्थितीत होतो. ती काहीच बोलली नाही की हलली नाही. मांडीवरचे हात उचलून मी माझे दोन्ही हात तिच्या कमरेभोवती लपेटले. खूप छान वाटत होतं. बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून झोपणं हे खूप छान फिलिंग होतं. पहिल्यांदा अनुभवत होतो. वेदी थोडीशी थरथरत होती. तिच्या अल्लडपणाची मला खूप गंमत वाटत होती. राहून राहून एकच प्रश्न मनात येईल, कसं होणार माझं? आगीच्या जवळ लोण्याचा गोळा ठेवायचा आणि वितळू नको सांगायचं. तसंच झालं होतं माझं. मी वेदीला महिनाभराचं वचन दिलं होतं, पण 4 दिवसात मोडतं की काय अशी अवस्था झाली होती माझी. मुंबईच्या छोट्या रूममध्ये वेदी समोर वावरत असताना मला स्वतःवर नियंत्रण ठेवताना कठीण झालं होतं. उद्या कामाला जायचं होतं. माझे विचार थांबवत मी वेदीचा हात हातात घेतला तशी ती एकदम ताठ होऊन बसली. तिचा मऊ हात माझ्या हातात घेत मी हळूच दाबला. या क्षणी माझे विचारांचे घोडे खूप दूर धावत होते, पण त्याला लगाम लावत माझे ओठ हातावर टेकवले. उठून वेदीचं जमिनीवरचं अंथरूण उचललं आणि तिचं पांघरूण बेडवर टाकलं. जा, लवकर चेंज कर आणि ये झोपायला, मी तिला म्हणालो आणि बेड नीट केला.
गावच्या बेडपेक्षा हा बेड खूपच लहान होता, पण ठीक आहे. वेदी लवकरच बदलेल ही आशा ठेवून मी बेडवर अंग टाकलं. वेदी आली माझ्या बाजूला. मी तिच्या मागून हात टाकून तिला माझ्याजवळ ओढलं. अगदी नाकाने तिचा सुगंध भरून घेतला आणि मनाला समजावता समजावता कधीतरी झोपी गेलो. हा भाग इथेच संपला. भेटूया पुढच्या भागात. तुम्ही कथा कशी वाटते ते कमेंट करून सांगत राहा. धन्यवाद.